नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेकडून एक अपडेट आलेली आहे बघा. असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन इलेक्ट्रिकल, ईएसटीएम, गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल आणि टेक्निशियन मेकॅनिकल या पदासाठी जर बघितलं, जे प्रोव्हिजनल एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दलचं एक नवीन जे अपडेट आलेलं आहे त्या अपडेट बद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता की कोकण रेल्वेकडून जर बघितलं 13/9/2025 या तारखेला एक नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. आता बघा, सब्जेक्ट मध्ये काय देण्यात आलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ प्रोव्हिजनल एलिजिबल कॅन्डिडेट. जे कोणी विद्यार्थी प्रोव्हिजनल एलिजिबल झालेले आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे की सीबीटीचा जो रिझल्ट आहे तो 28/2/2025 या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि सीबॅटचा जो रिझल्ट आहे तो 2/4/2025 या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता बघा, सीबॅट मध्ये जेवढे काही विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांना जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकलसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याबद्दलची माहिती जी आहे ती आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की प्रोव्हिजनली एलिजिबल कॅन्डिडेट आर बिंग कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा, जेवढे काही प्रोव्हिजनल एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. ॲज पर देअर प्रिफरन्स फॉर द पोस्ट फॉर द रिस्पेक्टिव्ह पीएमएल इन द ऑर्डर ऑफ मेरिट टू फिल अप रिमेनिंग पोस्ट. जेवढी काही म्हणजे की मेरिटनुसार आहे ते पोस्ट जे फिलअप करणार आहेत आणि फर्दर ऍडिशनल कॅन्डिडेट ॲज नोटिफाईड ॲज स्टँड बाय कॅन्डिडेट. म्हणजेच की बघा, जे काही ऍडिशनल कॅन्डिडेट यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे स्टँड बाय कॅन्डिडेट्स, त्यांना जर बघितलं त्यांना पण डीव्ही साठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दलची पण माहिती खाली देण्यात आलेली आहे, ते पण आपण सविस्तर जाणून घेऊया. आता बघा, जेवढे काही विद्यार्थी डीव्ही मध्ये पात्र होतील त्यांना मेडिकल एक्झामिनेशन बद्दल म्हणजेच की जावं लागणार आहे. यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगतो. आता बघा, कोणकोणती पदाचे नाव यामध्ये देण्यात आलेलं आहे की लिस्ट ऑफ कॅन्डिडेट बिंग कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन 3 इलेक्ट्रिकल, ईएसटीएम, गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल अँड टेक्निशियन मेकॅनिकल आर इन्क्लूड. जे की बघा, तुम्हाला इथं खाली माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, प्रत्येक पदासाठी जर बघितलं तर किती विद्यार्थी जे पात्र झालेले आहेत आणि स्टँड बाय विद्यार्थी किती ठेवण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती खाली देण्यात आलेली आहे. आता त्याच खाली जर बघितलं तर मेडिकल एक्झामिनेशन याबद्दलचा पॉईंट मेन्शन करण्यात आलेला आहे. आता बघा, कॅन्डिडेट हु विल क्वालिफाय इन डीव्ही म्हणजेच की बघा, जो कोणी विद्यार्थी डीव्ही मध्ये पात्र होणार त्यांना जे आहे मेडिकल एक्झामिनेशन साठी बोलवण्यात येणार आहे. ऍज पर द मेरिट फॉर अबव मेन्शन पोस्ट मेडिकल एक्झामिनेशन मे टेक टाइम ऑफ फ्यू डेज. Hence, candidate are advised to come with a preparedness for the same. The candidate will have to bear the cost of medical examination as this initial requirement medical examination. Only fit candidate will be considered for the empanelment against notified post as per their preference and CBT. Other than the post of station master and assistant loco pilot, combined merit of CBT and CBAT for the post of station master and assistant loco pilot subject to availability of vacancies. बघा, यामध्ये बघा स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट यासाठी जर बघितलं कंबाईन मेरिट लावण्यात येणार आहे. सीबीटी आणि सीबॅट या दोन्ही मिळून जे तुमची मेरिट लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलटसाठी मेडिकल जर बघितलं तर मेडिकल स्टँडर्ड लेवल जर बघितले तर बघा, जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे आणि जाहिरातीची संपूर्ण जी पीडीएफ आहे माझ्या चॅनलवरती दिलेली आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल. आता बघा, कोणकोणते महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता लागणार आहे याबद्दलची अपडेट जे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये देण्यात आलेली होती. तुम्ही जर का अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, त्या व्हिडिओची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही जे कोणी विद्यार्थी पात्र झालेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी लवकरात लवकर जर डॉक्युमेंट काढलेले नसतील तर डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. आणि जे काही स्टँड बाय विद्यार्थी आहेत त्यांना पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पण डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की तुम्हाला पण जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जावं लागणार आहे. आता बघा, 3 नंबरचा जो पॉईंट आहे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की नो रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी एंटरटेन. म्हणजेच की यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जे डेट तुम्हाला देण्यात येणार आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे म्हणजेच की चेंज होणार नाही, बदल होणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, यामध्ये जर बघितलं तुम्हाला तर फक्त तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल जे काही पदाचे नाव आहे त्याबद्दल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जेवढे काही विद्यार्थी पात्र होणार त्यांना मेडिकलसाठी बोलवण्यात येणार आहे. आता यामध्ये जर बघितलं आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे याबद्दलची अपडेट देण्यात आलेली नाही आहे. यामध्ये जर बघितलं डीव्ही साठी डेट जे तुम्हाला देण्यात आलेली नाही आहे किंवा यामध्ये डीव्ही साठी
डेट आणि ॲड्रेस यामध्ये मेन्शन करण्यात आलेला नाही आहे. आता बघा तुम्हाला डेट आणि ॲड्रेस जो आहे तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरती येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. किंवा याच्याबद्दलची काही अपडेट जर वेबसाईटवरती आली तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ते अपडेट सर्वप्रथम देणार आहे. म्हणून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून प्रत्येक भरतीबद्दलची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहील. आता जर बघितलं तुम्हाला इथं असिस्टंट लोको पायलटसाठी रेग्युलरचे जे 2 विद्यार्थी बोलवण्यात येतील आणि त्यासोबतच बघा स्टँड बायचे 4 विद्यार्थी तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. आता बघा यामध्ये बघा रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आलेला आहे, म्हणजेच की यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर थ्रू तुमचं नाव आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता बघा जे काही विद्यार्थी यामध्ये म्हणजे की पात्र झालेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच खाली जर बघितलं टेक्निशियन इलेक्ट्रिकलसाठी टोटल जे रेग्युलर 7 विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे आणि 7 स्टँड बाय विद्यार्थी जे आहे तुम्हाला बोलवण्यात दिसून येणार आहेत. त्याच खाली जर बघितलं ESTM 3 साठी तर बघा 5 जे विद्यार्थी रेग्युलर आहेत आणि त्याच खाली जर बघितलं तर 6 जे आहे स्टँड बाय विद्यार्थी आहेत त्यांना बोलवण्यात येणार आहे. त्याच खाली जर बघितलं नंतर तर बघा गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी 1 विद्यार्थी आणि स्टँड बाय मध्ये 1 विद्यार्थी तुम्हाला दिसून येणार आहे. स्टेशन मास्टर या पदासाठी जर बघितलं रेग्युलर मध्ये 3 विद्यार्थी आणि स्टँड बाय मध्ये 5 विद्यार्थी असे तुम्हाला दिसून येणार आहेत. सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल साठी जर बघितलं 1-1 विद्यार्थी तुम्हाला दिसून येणार आहे. टेक्निशियन मेकॅनिकल साठी जर बघितलं 7-7 विद्यार्थी म्हणजे की 7 रेग्युलर मध्ये आणि 7 जे आहे स्टँड बाय यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. तर बघा अशा प्रकारचे जर बघितलं टोटल तुम्हाला म्हणजे की कोणकोणते उमेदवार पात्र झालेले आहेत, त्याच्यासमोर तुम्हाला स्टँड बाय विद्यार्थी किती आहेत त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा जे कोणी विद्यार्थी स्टँड बाय आहे त्यांना एक चान्स आहे की बघा तुमचे पण डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा. कारण की जर का बघा रेग्युलरचे विद्यार्थी जर हजर राहिले नाही किंवा ते जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये त्यांचे डॉक्युमेंट पूर्णपणे सक्सेस झाले नाही किंवा मेडिकल मध्ये ते अपात्र ठरवण्यात आले तर नक्कीच तुम्हाला स्टँड बाय जे काही विद्यार्थी आहे त्यांना बोलवण्यात येणार आहे. आणि डीबी साठी जे डेट आणि ऍड्रेस आहे तुम्हाला तुमच्या ईमेल वरती किंवा बघा जो तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला दिसून येणार आहे. त्याबद्दल तुम्हाला एक ईमेल द्वारे म्हणजेच की पाठवण्यात येऊ शकतो. आणि जर का याच्याबद्दलची जर अपडेट आणखी आपल्यापर्यंत आली तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत शेअर करणार आहे. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.